त्या दिवशी म्हणजे 23 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळचे 4 वाजले होते. एक 13 वर्षाची मुलगी लगबगीने दुकानात निघाली होती. तिने खाऊसाठी आईकडून 20 रुपये घेतले होते. त्याचा खाऊ आणण्यासाठी ती निघाली होती. त्यावेळी विशाल गवळी तेथे उभा होता. त्याची 3 लग्ने झाली असून सध्या त्याच्यासोबत त्याची 3री बायको राहत होती. त्यावेळी त्याची बायको कामावर गेली होती तर विशाल हा दारातच उभा होता. त्या मुलीला पाहून त्या नराधामाच्या मनात विकृत विचार आला. तो नीच मनोवृत्तीचाच होता. त्याच्यावर विनयभंग, चोरी, मारहाण याच्यासारखे 6 गुन्हे दाखल आहेत. त्याला 2 गुन्ह्यात तडीपार करण्यात आले होते. तो जामिनावर बाहेर आला होता, पण त्याला कायद्याची भीती नसल्याचे चित्र होते. वर्षभरापूर्वी त्याने अल्पवयीन मुलीचा स्कूटीने पाठलाग करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस अटक करून नेत असताना त्याने 2 बोटे वर करून व्हिक्टरीचे साईन दाखवले होते. त्या 13 वर्षीय मुलीला पाहून त्याच्यातील विकृत वासना जागी झाली होती. त्याने तिला हाक मारली. ती त्याच परिसरातील असल्याने त्याला ती ओळखत होती. ती त्याला काका म्हणत असायची. त्याने हाक मारल्यामुळे ती थांबली. तिला त्याच्या शैतानी मनाची शंका येणार नाही इतकी ती निरागस होती. त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. आसपास कुणी नसल्याची संधी साधत त्याने तिला आपल्या घरी बोलवले. ती त्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी गेली. तिला माहीतच नव्हते की पुढे काय वाढून ठेवले आहे. ती घरात येताच त्या नराधामाने तिच्यावर झडप घातली. तिचे तोंड दाबून तो तिच्यावर बळजबरी करू लागला. त्या प्रकाराने ती बिचारी घाबरून बचावासाठी धडपड करू लागली. पण त्या शैतानाच्या तडाख्यातून तिची सुटका झाली नाही. त्या नराधामाने तिला अमानुष मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. या अत्याचाराने ती मुलगी हादरून गेली होती. आता तिला जिवंत सोडली तर ती तिच्या घरी कुटुंबाला हा सगळा प्रकार सांगेल आणि आपली बदनामी होईल असा विचार त्याच्या मनात आला. आता हे प्रकरण इथे संपवले नाही तर त्रास होणार या विचाराने त्याने त्या मुलीचा गळा आवळून निर्दयी खून केला. संध्याकाळी त्याची बायको घरी आली तेव्हा हा प्रकार तिने बघितला. रक्तबंबाळ झालेली ती चिमुकली मुलगी पाहून त्याची बायको खूप घाबरली. पण ती नवऱ्याच्या दहशतीखाली वावरत होती. तिला विशाल म्हणाला, तू मला या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत कर, नाहीतर विचार कर. त्याला या कामात मदत केली नाही तर तो आपलाही खून करायला मागे पुढे पाहणार नाही याची तिला भीती वाटत होती. तिने तात्काळ त्याला मदत करायला होकार दिला. घरामध्ये पसरलेले रक्ताचे डाग तिने ओल्या कपड्याने पुसून टाकले. त्यानंतर त्याने एक मोठी बॅग आणली. त्या बॅगेत मुलीचा मृतदेह कोंबला आणि बॅग बंद केली. त्यानंतर त्याने त्याच्या रिक्षा ड्रायव्हर असलेल्या मित्राला रिक्षा घेऊन घरी बोलवले. त्या रिक्षामध्ये रात्री 8:30च्या सुमारास ती मृतदेहाने भरलेली बॅग ठेवली. पत्री पुलामार्गे गांधारीवरून तो बापगावच्या दिशेने निघाला. रात्र वाढत होती तसा अंधार पसरत होता. तसेच वाहनांची वर्दळही कमी होती. याचा फायदा घेत त्याने बापगावजवळील एका कब्रस्थानाजवळ रिक्षा थांबवली. त्याने आजूबाजूचा अंदाज घेऊन तेथील झाडाझुडपात ती बॅग फेकून दिली. तेथून तो त्याची बायको रिक्षानेच परत निघाले. आधारवाडीतील एका बारमधून त्याने दारूची बाटली खरेदी केली. त्याच्या बायकोने त्याला सल्ला दिला, तू आता या ठिकाणी थांबू नको. तू माझ्या माहेरी विदर्भात निघून जा. त्यानंतर तो कल्याण ठाणे मार्गे दादरला गेला. तेथून त्याने विदर्भात जाणारी एक्सप्रेस ट्रेन पकडली आणि त्याने शेवगाव गाठले. तर त्याच्या बायकोला रिक्षा चालकाने तिच्या घरी सोडले. आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून त्याची बायको घरीच थांबली. इकडे मुलगी दुकानातून घरी परतली नाही म्हणून तिची आई तिला शोधण्यासाठी बाहेर पडली. परंतु मुलगी कुठेच सापडत नसल्यामुळे तिचे आई वडील चिंताग्रस्त झाले. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु मुलगी सापडून आली नाही. त्यांच्या मनात अनेक वाईट विचार येऊ लागले. कारण यापूर्वीही त्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली होती. तशी तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले. मुलीचे अपहरण करण्यात आले असावे
असा संशय त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला. त्यावरून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला. ज्याच्यावर संशय व्यक्त केला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा यामध्ये काही सहभाग नसल्याचे आढळून आले. कोळसेवाडी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मुलीचा तपास सुरू केला. त्यांनी विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासले असता त्यांना विशाल गवळीवर संशय आला. तर तो गायब झाला होता. तो घटनेच्या दिवसापासून कोणालाही दिसला नसल्याने त्याच्यावर संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी त्याच्या बायकोला ताब्यात घेतले. या नवरा बायकोने घरातील सगळे रक्ताचे डाग पुसले होते. मात्र तरीही दारात सांडलेले रक्त पडले होते हे त्या दोघांच्याही लक्षात आले नव्हते. पोलीस दारात पोहोचले तेव्हा ते रक्त पाहूनच पोलिसांच्या संशयाला बळकटी मिळाली. नंतर तिच्याकडे चौकशी केली असता तिने कसलेही आडेविडे न घेता गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली. याशिवाय CCTV फुटेजच्या माध्यमातून विशालच्या हालचाली टिपल्या गेल्या होत्या. पोलिसांनी वेळ न दवडता विशालच्या बायकोने सांगितलेल्या रिक्षा चालकाला रिक्षासह ताब्यात घेतले. तसेच तात्काळ संशयित आरोपी विशाल गवळी याला पकडण्यासाठी 6 पथके तयार करून त्या पथकांना विदर्भाकडे रवाना केले. पोलिसांनी विशालच्या सगळ्या नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीतून तो बुलढाण्यात असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलीस पथक बुलढाण्यात पोहोचले. त्याचा शोध घेत शेगावमध्ये पोहोचले. तिकडे विशाल याने ओळख लपवण्यासाठी एक शक्कल लढवली. त्याला वाटले की आपण दाढी काढून टाकली तर पोलीस आपल्याला ओळखणार नाही. तो शेगाव येथे एका कटिंगच्या दुकानात दाढी करण्यासाठी गेला. दाढी काढून चेहरा गुळगुळीत करून तो सलून बाहेर पडत होता. त्याचा लूक बदलला होता. त्यामुळे आता आपल्याला कुणीच ओळखू शकणार नाही असा आनंदात तो सलूनमध्ये बाहेर पडला. पण तोच पोलिसांना ओळखू शकला नाही. त्याला सलूनच्या दारातच पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री कागदपत्रासह सर्व प्रक्रिया पूर्ण करून कल्याण क्राईम ब्रँचने शेगाव पोलिसांकडून त्याला ताब्यात घेतले. त्याला ठाण्यातील नौपडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर दुपारी कल्याणमधल्या कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्यातील तिघाही संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना कल्याण कोर्टात मोठ्या बंदोबस्तात हजर करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागरिकांनी पोलिसांना विनंती केली की संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याला फाशीची शिक्षा होईल असे करा. या प्रकरणाने कल्याण परिसरात खळबळ माजली होती. सर जे रुग्णालयात अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला होता. दरम्यान कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून आरोपीला 100% फाशीची शिक्षा होईल यासाठी सरकारकडून पूर्ण प्रयत्न करत आहेत असे ते म्हणाले. 24 डिसेंबर 2024 रोजी बापगावजवळ मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. त्या मुलीला कल्याणपासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या बापगावजवळ निर्जन स्थळी फेकून दिले होते. मुलीच्या मृतदेहाची तपासणी जे रुग्णालय मुंबई येथे करण्यात आली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. संशयित विशाल याने स्वतःचा फोन बंद ठेवला होता. मात्र CCTV आणि नातेवाईकांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून त्याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.